अमरावतीचे भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे सरन्यायाधीश होणार आहेत। त्यांचे बंधू आणि बालमित्रांना आता प्रतिक्रिया दिलेली आहे। नगर परिषदच्या शाळेत शिकणारा माझा भाऊ सरन्यायाधीश झाला असं त्यांचं बंधूंचं म्हणणं आहे। तर त्यांची जिद्द चिकाटी मेहनतीमुळे सर्व शक्य झालं असं देखील बंधू यांनी व्यक्त केलंय। छोट्या मोठ्या गोष्टीची आठवण ते ठेवतात याचा मला अभिमान आहे असं खरं तर गवई यांच्या बालमित्रांना सांगितलंय। श्री भूषण गवई आज देशाचे सरन्यायाधीश होत आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे। अत्यंत मनमिळाऊ व खूप साधेपणाने राहणारे त्यांची शिकवण होती लहानपणापासून। ते उच्च पदावर असताना ते लहान लहान गोष्टीची आठवण ठेवतात आणि गरीबचे गरीब माणसाला ते मदत करतात। नेहमीच असे किती प्रसंग आहे माझ्याकडे त्याचे की ते खूप लहान लहान गोष्टीकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असते। मोठा भाऊ म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय। त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे हे सगळं काही घडलं। एक मराठी मीडियमचा मुलगा सरळ 7वीमध्ये इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश घेतो, त्यांना झेपेल का अशा प्रकारची चर्चा संपूर्ण शाळेमध्ये होती, कारण की मी त्याच शाळेमध्ये शिकलो। परंतु त्यांना झेपलं आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाने ते पास झाले। बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमचे पिताश्री दादासाहेब गवईंनी पुढे नेले, पण आमचे बंधू भूषणजी गवई त्यांचे विचार त्यांनी ते खरे करून दाखवले। त्यांच्या या कारकिर्दीला मी यश चिंतितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।